नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह ओपनिंगसह केलेली. निफ्टी ऑलमोस्ट 50-60 पॉईंट पॉझिटिव्ह ओपन झाला आणि त्यानंतरनं चांगली रिकव्हरी ऑलमोस्ट 100-125 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये बघायला मिळाली. 24,800च्या आसपास निफ्टी जाऊन पोचलेला. 24,791चा हाय केला निफ्टीमध्ये स्पॉटमध्ये, पण तो मेंटेन नाही राहू शकला आणि हायर लेवलला ॲज युजल एफआयजकडनं सेलिंग प्रेशर आलं. एफआयची विक्री कंटिन्यू आहे. गेल्या 3-4 ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट एफआयज रोज 5 ते 6,000 करोडची विक्री करतात. शुक्रवारीही एफआयजने जवळपास 5,500 करोडची विक्री केली आणि आज ज्या पद्धतीनं निफ्टी 24,800वरून 24,600 म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंट खाली आला हायर लेवलवरून. निश्चित एफआयजकडनं मोठ्या प्रमाणात आजही सेलिंग झालं आहे, हे त्या मूववरनं आपल्याला लक्षात येतं. निफ्टी 24,800पर्यंत पोचला, पण हायर लेवलला सेलिंग प्रेशर होतं. इन बिटवीनसुद्धा निफ्टीनं 24,600-750वरून रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला, 24,700च्या वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक राईज निफ्टीचा जो सेलिंग करण्यासाठी यूज झाला आणि मार्केटचे जे काही स्पाईक किंवा रिकव्हरी येत होती त्या सगळ्या रिकव्हरी रॅली ज्या होत्या इंट्राडेमधल्या त्याच्यामध्ये मार्केटमध्ये सेलिंगच झालं आणि हायर लेवलवरून निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंट खाली येऊन म्हणजे 24,800वरून 24,600च्या आसपास येऊन बंद झाला. बँक निफ्टी समहाव पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाला आहे, पण बँक निफ्टीसुद्धा जवळपास 250 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये होती, तीसुद्धा एंटायर 250 पॉईंटची तेजी वाईपआउट झाली. बँक निफ्टीसुद्धा मायनसमध्ये गेलेला. क्लोजिंगला समहाव बँक निफ्टी मॅनेज केला 70 पॉईंट पॉझिटिव्ह देण्यामध्ये. एक किरकोळ फ्लॅट क्लोजिंग आहे. निफ्टी 20 पॉईंट मायनस, बँक निफ्टी 70 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स 60 पॉईंट मायनस आहे. दिसायला जरी फ्लॅट आणि मायनस दिसत असेल तर हायर लेवलवरून मोठे सेलिंग आहे. निफ्टी जवळपास हायर लेवलवरून 200 पॉईंट खाली आले आहे. बँक निफ्टी जवळपास 250-300 पॉईंट खाली आलेले आहे. त्यामुळे ओव्हरऑल हायर लेवलला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होते. ज्या पद्धतीनं 24,600च्या आसपास परत पुन्हा क्लोज दिला आहे एकदम, तो थोडंसं मला डिसअपॉइंटिंग वाटतं आहे. थोडंसं खाली येऊ शकतं मार्केट आणखी. उद्या निफ्टीची मंथली प्लस विकली एक्सपायरी आहे. निफ्टीची एक्सपायरी तर मंगळवारी असते, त्यामुळं मंथली एक्सपायरीमध्ये अपेक्षित आहे एखादी शॉर्ट कवरिंग येण्याची, अदरवाईज फर्दर सेलिंग होण्याची. आत्तापर्यंतच्या एक्सपायरीमध्ये असं दिसतं की एफआय शॉर्ट्स कट करत नाही आहेत. इन बिटवीन 25,500 गेलेले ते वाटत होतं की समहाव त्यांनी शॉर्ट्स कट केलेत, पण तसं नव्हतं. शॉर्टमध्ये त्यांचे इन्क्रीजच झालेले दिसते आणि मला वाटतं जर उद्या मार्केट रिकवर नाही झालं तर फर्दर डिक्लायनिंग करू शकतं. त्यामुळे उद्याचं सेशन मार्केटसाठी खूप महत्त्वाचं आहे. मग उद्याच्या सेशनसाठी बघायचं तर निफ्टी 24,600 जोपर्यंत होल्ड आहे तोपर्यंत, आज जसं 24,800-850पर्यंत गेलं, 800पर्यंत गेलं, तसं निफ्टी 24,800-850पर्यंत जाऊ शकतं. 24,600च्या वरती 24,800 ते 850पर्यंत जाण्याची जागा निफ्टीमध्ये आहे. 24,850च्या वर गेलं तर एक चांगली शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते. अदरवाईज जर 24,600च्या खाली निफ्टी गेला तर फर्दर विकनेस येऊ शकतो 24,500 ते 24,400-450च्या लेवलपर्यंत. त्यामुळे 24,600च्या खाली 24,500, 450, 500पर्यंत, 24,600च्या वर मेंटेन आहे तोपर्यंत 24,800-850पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीचे आहेत. बँक निफ्टीमध्ये 54,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 54,500च्या वर मेंटेन राहिलं तर 54,800 ते 55,000पर्यंत जाऊ शकतं बँक निफ्टी. अदरवाईज 54,500च्या खाली मेंटेनच राहिला तर लोअर लेवलला 54,300 आणि 54,000 हे दोन सपोर्ट लेवल आहेत. बँक निफ्टी तिथंपर्यंत डिक्लायनिंग करू शकतं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट एक महत्त्वपूर्ण लेवल आणि सपोर्ट रेंजच्या आसपास आहे. अपेक्षित बाउन्स बॅक आहे. इथून ओव्हरसोल्ड आहे थोडेफार. निफ्टी इंडेक्स थोडा ओव्हरसोल्ड आहे. अपेक्षित आहे की इथून थोडंसं बाउन्स यायला हवं. IT इंडेक्स ओव्हरसोल्ड आहे, बँक निफ्टी ओव्हरसोल्ड आहे. त्यामुळे मला वाटतं थोडंसं बाउन्स येण्याचे चान्सेस आहेत, पण अजून तरी कोणत्याही प्रकारे त्याचे संकेत मिळत नाहीत. आणि जरी बाउन्स आला तो एफआयजकडनं सेलिंग करण्यासाठी यूज होतो. हायर लेवलला जर रिकव्हरी आली तर एफआयजकडनं सेलिंग होतं. त्यामुळे एफआयचं सेलिंग थोडंसं मंदावण्याची अपेक्षा आहे. जर एफआयचं सेलिंग थांबलं तर निश्चित मार्केटला चांगली रिकव्हरी येईल. बाईंग भलेही एफआयने नाही केलं तरी चालतं आहे, पण सेलिंग थांबलं पाहिजे. तर या लेवल्सनुसार मगाच्या तुम्ही निफ्टी बँक निफ्टीनुसार ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,335 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,460 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 26 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेमच आहे. एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज वाढणारे सेक्टर जास्त आहेत, पण ते इंडेक्सचे नॉन हेवीवेट आहेत. पब्लिक सेक्टर, एंटरप्राइजेस, रियालिटी, एनर्जी, मेटल, FMCG हे सगळे सेक्टर्स वाढलेले आहेत. 0.5% तेजी आहे. डिक्लायनिंगमध्ये ऑटो सेक्टर, IT सेक्टर आणि फार्मा सेक्टरमध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग आणि सेलिंग प्रेशर बघायला मिळाले. त्यामुळे मार्केट थोडंसं मिक्स शो केलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा गेलं तर युरोपियन मार्केट 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स 160 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. ग्लोबल मार्केट्स कंटिन्यू वरतीच जात आहेत. डाव जोन्स 300 लाईफ टाईम हायच्या आसपास बंद दिले.
आणि ग्लोबल मार्केट सगळे चांगले पॉझिटिव्ह आहेत. फक्त आपल्या मार्केटमध्ये FIच्या विक्रीच्या ओघामुळं मार्केट आपलं अंडर परफॉर्म करतं आणि बरंच खाली आलेलं आहे. पण मला वाटतं मार्केट थोडंसं ओव्हरसोल्ड आहे. एखादा बाउन्स अपेक्षित आहे. शॉर्ट कवरिंग येणं अपेक्षित आहे. सध्या ते शॉर्ट कवरिंग थोडंसं मिसिंग आहे. तर बघूया उद्या मार्केट्स एक्सपायरी डे दिवशी कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.